प्रशांत कोरटकरचा जामीन अर्जावरती आज निर्णय होणार. 7 तारखेला दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला होता. अभिनेता सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी चार्जशीट दाखल. वांद्रे कोर्टामध्ये सैफवरील हल्ल्याप्रकरणी 1000पेक्षा अधिक पानांची चार्जशीट. बदलापुरामध्ये शालेय मुलीवरती झालेल्या अत्याचार प्रकरणी सुमोटो याचिकेवरती आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. या प्रकरणी मीरा बोरवणकर आणि निवृत्त हायकोर्ट न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समिती आपला अहवाल सादर करणार. बाबा सिद्दीकी यांचा मारेकरी पंजाब पोलिसांच्या अटकेत. भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट करण्याच्या प्रकरणामध्ये झीशान अख्तरच्या टोळीतले गुंड अटकेत. सूत्रांची माहिती. दीनानाथ रुग्णालय परिसरामध्ये कलम 163 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश. दीनानाथ रुग्णालयासंदर्भामध्ये पुणे पोलिसांचं मोठं पाऊल. रुग्णालय परिसरामध्ये आंदोलनाला बंदी. रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरात निर्बंध. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयाला महापालिकेचा दणका. गेल्या 8 वर्षांपासून 27 कोटी मिळकत कर थकवल्याप्रकरणी पाठवली नोटीस. 2 दिवसामध्ये 22 कोटी जमा करा, अन्यथा सक्तीची कारवाई. महापालिकेची नोटीस. मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांच्या नेतृत्वात नेमण्यात आलेली समिती आज प्रधान सचिवांना अहवाल सादर करणार. मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन. अज्ञाताविरोधामध्ये दादर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मनसे कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याची उत्तर भारतीय विकास सेना अध्यक्ष सुनील शुक्ला यांची पोलिसांमध्ये तक्रार. मनसे कार्यकर्त्यांकडून फोन करून आणि सोशल मीडियावरून धमक्या दिल्याची तक्रार. सरकारला लक्षात आणून दिलं पाहिजे की उत्तर भारतीयांना शिव्या दिल्या जात आहेत. मनसेवरती निर्बंध लादले पाहिजेत. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचं वक्तव्य. जुन्या शहरांचं नाव बदलून काय होणार? औरंगजेबाची कबर असणाऱ्या खुलताबादच्या नामांतरणावरनं अबू आझमींचा सवाल. कोणी नवीन शहर बांधलं तर फरक पडेल, आझमींचं वक्तव्य. औरंगजेबाची कबर अबू आझमींनी त्यांच्या घरी घेऊन जावी. आम्हाला ती कबर हटवायची आहे. मंत्री संजय शिरसाटांची अबू आझमींवर टीका. संजय राऊतांकडनं उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा. कुरुक्षेत्रावरील महायुद्ध आता आपणच जिंकणार, संजय राऊतांचा विश्वास. तर श्रीकृष्णाशी तुलना हा मूर्खपणा, बावनकुळेंची टीका. काही जण धर्मनिरपेक्षता आणि हिंदुत्व या दोन्हींवरती स्वार होतात. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींची उद्धव ठाकरेंवर टीका. अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बेशिस्त वागणुकीवरनं झापल्याची सूत्रांची माहिती. कोकाटे बैठकीसाठी सुद्धा अर्धा तास उशिरा आल्यामुळे अजित पवारांकडून नाराजी व्यक्त. रायगडच्या कर्जतमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज कार्यकर्ता संवाद मेळावा. विधानसभा निवडणुकीच्या वेळी तिकीट न मिळाल्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्षातनं बाहेर पडले होते. ते स्वगृही परतणार. गिरीश महाजन मोठा माणूस, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे. सरकार प्रशासन त्यांचं असल्यामुळे ते काहीही करू शकतात. एकनाथ खडसेंचा महाजनांना खोचक टोला. भाजपचे आमदार समीर मेघे आणि आमदार चरणसिंग ठाकूरांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस. 3 आठवड्यामध्ये जबाब नोंदवण्याचे निर्देश. विधानसभा निवडणुकीमध्ये नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांची निवड अवैध करण्यासाठी रमेशचंद्र बंग आणि सलील देशमुख यांची याचिकेतनं मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.